सोहळ्याला प्रारंभ होतो आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर महानुभाव संप्रदायाचं सर्वात वैभवशाली व्यासपीठ असं जर तुम्ही विचारलं तर ज्या व्यासपीठाचा गौरवपूर्ण उल्लेख होतो तो म्हणजे हे महाचिंतनीचं व्यासपीठ. या व्यासपीठाची उंची अशी आहे, या व्यासपीठाचं वैशिष्ट्य असं आहे, आपण सर्वजण याचे जाणकार आहात, आस्वादक आहात आणि श्रोते आहात. तुमच्या कानांची श्रीमंती वाढवण्याचं खरं जर काम कोणी केलं असेल महानुभाव पंथामध्ये तर मला असं वाटतं ते महाचिंतनीने केलेलं आहे. गेल्या 22 वर्षापासून म्हणजे 21 वर्षाची ही वाटचाल आहे. कानामध्ये उत्तम अलंकार घातला म्हणून कानाची श्रीमंती वाढते असं नाही. त्या कानाने आपण काय ऐकतो ही गोष्ट फार महत्वाची आहे. तुमच्या नाकामध्ये तुम्ही फार किमती दागिना घातला यापेक्षा तुम्ही तुमच्या नाकाची संवेदना वाढवून त्याचा आस्वाद कसा घेताय, त्याच्याकडे कसं पाहताय ही गोष्ट महत्वाची असते. लक्षात ठेवा, या महाचिंतनीने महानुभाव संप्रदायाला सर्वात वैभवशाली विचार दिलेले आहेत. जेव्हा जेव्हा महानुभाव संप्रदायाचा इतिहास लिहिला जाईल अर्वाचीन कालखंडामध्ये तेव्हा तेव्हा सर्वात प्राधान्यानं ज्या विचार चळवळीचा उल्लेख करावा लागेल ती विचारांची वैभवशाली चळवळ म्हणजे ही महाचिंतनीचं व्यासपीठ आहे. लक्षात ठेवा. आणि या सोहळ्याची एक वेगळीता अशी आहे की हा संपूर्ण कार्यक्रम ज्या म्हणजे मराठवाड्यात होतोय त्या परभणी जिल्ह्यामध्ये होतोय. महानुभाव संप्रदायाचं सर्वात जास्त साहित्य भांडार निर्माण जर कुठं झालं असेल तर ते या म्हणजे मराठवाड्याच्या मातीमध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये. कारण इथं येत असताना सर्वांना खरं तर शोध असतो. 13व्या शतकामध्ये आमचे नागदेवाचार्य परभणी जिल्ह्यामध्ये निंबा या गावी ज्यांचं वास्तव्य झालेलं आहे तिथल्या मातीच्या कणाकणाला महानुभाव पंथाच्या साधकांचा स्पर्श आहे. ज्या सभागृहामध्ये आपण स्थानापन्न झालेलो आहोत, बसलेलो आहोत, तिथे म्हणजे आपण जे आश्रय घेतलेला आहे ही महानुभाव पंथाची धर्मनिष्ठ जी महानिधी म्हणजे तपोनिधी माता आहे ती लुखाईचा बाबळगावकर ती सुद्धा याच मातीतली आहे. आणि म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये येत असताना महानुभाव पंथातल्या प्रत्येक साधकामध्ये एक प्रकारची पवित्रतेची दृष्टी असते, ती म्हणजे या परभणी जिल्ह्यामध्ये येत असताना. कारण या परभणी जिल्ह्याच्या मातीला महानुभाव पंथाच्या प्रत्येक साधकाचा स्पर्श आहे. कारण सर्वज्ञांनी जे विचार पेरले ते इथल्या मातीमध्ये उतरलेले आहेत. इथे येत असताना या प्रत्येकाचं दर्शन आम्हाला घडतं. जे कुठेतरी एखाद्या झाडाच्या काठावरती एखाद्या गावाच्या शेवटी कुठेतरी एखाद्या खांड देवळी जे माझ्या देवाचा एखादा साधक मला भेटेल का, ही दृष्टी महानुभाव पंथाच्या साधकाची असते. आणि म्हणून इथे येत असताना या परभणी जिल्ह्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून महाचिंतनीचा हा सोहळा ज्या जिल्ह्यामध्ये संपन्न होतो आहे खरं तर म्हणजे महाचिंतनीचा मी सर्वात पहिल्या रांगेतला श्रोता. या 10-12 वर्षामध्ये जे महाचिंतनीचा जो अनुबंध आमचा म्हणजे घडत गेला म्हणजे वाढत गेला. पहिल्या रांगेमध्ये बसून फलटणला झालेल्या महाचिंतनीच्या कार्यक्रमामध्ये ज्यांचं व्याख्यान मी ऐकलं होतं ते हरिभक्त परायण म्हणजे हरिभक्त पाठक महाराज. की कधीतरी पहिल्या रांगेमध्ये बसून ते स्वप्न आपण पाहिलेलं असतं जे एखाद्या मुलाला क्रिकेट फार आवडतं आणि आवडत असताना नकळत तो सचिन तेंडुलकर सारख्या एखाद्या फलंदाजाचा फॅन म्हणून जातो आणि असं वाटतं की कधीतरी याला मला सर्वात मोठं क्रिकेट जे पंढरीचं व्यासपीठ मानलं जातं ते म्हणजे सर्वात जे मोठं इंग्लंडमधलं जे ग्राउंड आहे तिथे मला सचिन तेंडुलकरला क्रिकेटची सेंचुरी करताना पाहायचं आहे. हा तो दृष्टिकोन त्या लहान बालकाचा असतो. पहिल्या रांगेमध्ये बसून जेव्हा महाचिंतनीचे हे व्याख्यान आम्ही ऐकत असायचो तेव्हा नकळत असं कुठेतरी वाटायचं की आपलं असं रांगणं घडलं पाहिजे, असं चालणं घडलं पाहिजे, असं बोलणं घडलं पाहिजे ज्या बोलण्याच्या व्यासपीठापर्यंत या महाचिंतनीच्या व्यासपीठापर्यंत आपल्याला पोहोचता येईल. आणि या 22 वर्षाच्या या 22व्या वर्षी या परभणी जिल्ह्यामध्ये म्हणजे इथे येत असताना या महाचिंतनीमध्ये पाठक महाराजांच्या समवेत आजच्या या पहिल्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्रामध्ये तुमच्या सेवेमध्ये मी सादर आहे. या सोहळ्याला आपल्या सर्वांच्या वतीनं अधिष्ठानाला अभिवादन करतो. गगनाला गवसणी घालणाऱ्या परशुराम व्यासांसारख्या ज्ञानपरंपरेला या ठिकाणी मी अभिवादन करतो, दंडवत करतो. या परभणी जिल्ह्यामध्ये प्रत्येक साधकांनी जो इतिहास घडवला म्हणजे महानुभाव पंथाची जी जडणघडण केली, जी संस्काराची पेरणी केली, या सर्व म्हणजे परंपरेला अभिवादन करतो. ज्यांच्या प्रेरणेतून महानुभाव संप्रदायातला तरुण साधक या प्रबोधनाच्या वाटेवरून चालतो आहे, जातो आहे ते या महाचिंतनीचे संकल्पक आदरणीय श्रद्धेश्री बाबा ज्यांच्या माध्यमातून अनेक काव्याचे संस्कार, अनेक भक्तीचे संस्कार, अनेक म्हणजे वक्तृत्वाचे संस्कार या आमच्या म्हणजे महानुभाव पंथाच्या या पिढीनं घेतलेले आहेत. या सोहळ्यासाठी ज्यांची महत्त्वपूर्ण उपस्थिती आहे, ज्यांच्या शुभ हस्ते मी संन्यास धर्मामध्ये
प्रवेश केला ते आदरणीय म्हणजे श्रद्धेय सर्वज्ञ विद्यापीठाचे अध्यक्ष आदरणीय दादाजी, या व्यासपीठावर बसण्याची उंची असून सुद्धा व्यासपीठाच्या समोर बसून व्यासपीठाचा सन्मान वाढवणारे सर्व आदरणीय ज्येष्ठ साधक वर्ग, वासनिक आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या विचाराच्या आणि त्यासोबत आचाराच्या म्हणजे माध्यमातून आपल्या सर्वज्ञांच्या म्हणजे विचाराला ज्यांनी वाहून घेतलं त्या सर्व आदरणीय साध्वी आणि सर्व या सोहळ्यासाठी म्हणजे उपस्थित असलेले म्हणजे आपण म्हणजे सर्व श्रोता वर्ग होतो. आज संस्कार मूल्याच्या या विषयाच्या दृष्टीने थोडंसं आपण चिंतन करणार आहोत, हितगुज करणार आहोत. मानवी संप्रदायामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जर काय असेल, एक घटना अशी असते. काल परवा मी जी पेपरमध्ये घटना वाचली आणि थोडा अचंबित झालो. आपल्या सर्वांना माहिती असेल काही वर्षापूर्वी एक महत्त्वाची घटना घडली. परभणी जिल्ह्यातली म्हणजे एक माता एका वृद्धाश्रमामध्ये आम्हाला भेटली आणि काही साधक आमच्या सोबत होते. आमचं सहज त्या ठिकाणी जाणं झालं आणि विचारलं इथे एक वृद्धाश्रम आहे म्हणजे अनेक तिथे काही ग्रस्त साधक आम्हाला पाहता आले. एक ग्रस्त महिला मला तिथे दिसली. सहज आम्ही नकळत जवळ गेलो आणि विचारलं आजी तुमचं गाव कुठलं. सर्वसाधारणतः 70-75 वय असेल. त्या आईने जवळ बसून सांगितलं एका झाडाखाली ती बसलेली होती. चेहऱ्यावर तिच्या सुरकुत्या होत्या, अंगावरचं वस्त्र इतकं फाटलेलं होतं की ज्याला आता गाठ मारण्यासाठी दुसरी कुठली जागा शिल्लक नव्हती अशी ती माता होती. ते कपाळाला कुंकू नव्हतं. सहज आम्ही विचारलं. तिने सांगितलं बाबा, तिच्या खरं तर नातवाच्या वयाच्या आम्ही त्या कालखंडामध्ये होतो. तिने सांगितलं बाबा मी तशी चांगल्या घरातली आणि परभणी जिल्ह्यातली. आणि मी विचारलं मग तुमच्या घरामध्ये कुणी नाही का, तुम्ही वृद्धाश्रमात कसे आलात. घटना मला फार महत्त्वाची याच्यासाठी वाटली. नकळत त्या मातेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि पटकन ती बोलताना ती सांगते मला 2 मुलं आहेत बाबा, एक डॉक्टर आहे आणि एक वकील आहे. मला प्रश्नच पडला, वकील आणि डॉक्टर इतक्या संपन्न कुटुंबातली तुम्ही असून इथे कसे आलात. सांगताना तिने महत्त्वाची गोष्ट सांगितली जी आपण आजपर्यंत ऐकलेली असते, जवळ कुठे घडताना पाहिलेली असते. तिने पटकन बोलता बोलता सांगितलं जोपर्यंत माझे पती होते तोपर्यंत घरामध्ये माझा सन्मान होता. संपूर्ण संसार 2 मुलांच्या जेव्हा वाट्याला गेला, दोघांच्या हातामध्ये जेव्हा सर्व गोष्टी आल्या तेव्हा 2ही सुशिक्षित मुलांनी आमच्या दोघांची वाटणी केली. मोठ्या मुलाच्या वाटणीवर म्हणजे मी स्वतः आली आणि लहान मुलाच्या वाटणीवर म्हणजे माझे देहाचे पती म्हणजे त्यांचे वडील गेले. आमच्या दोघांची विभागणी झाली. म्हटलं ठीक आहे, संसारामध्ये धावपळ असते, कामाचा ताण असतो, केली असेल वाटणी. म्हणाले बाबा तोपर्यंत ठीक होतं जोपर्यंत माझे पती जिवंत होते. जेव्हा त्यांचं देहावसन झालं, देहांत झाल्यानंतर मी विधवा झाले तेव्हा म्हणजे माझ्या एकट्या आईची सुद्धा 2 मुलांनी वाटणी करायला सुरुवात केली. एका आईची 2 सुशिक्षित मुलं वाटणी कशी करत असतील. त्या मातेला काय वाटलं असेल. बोलता बोलता ती म्हणाली की मग माझी वाटणी अशी झाली. मी तिला विचारलं मग पुढे काय झालं. म्हणाले 15 दिवस मी मोठ्या मुलाकडे राहायचे आणि 15 दिवस मी लहान मुलाकडे राहायचो. इथपर्यंत मलाही ठीक वाटलं. म्हटलं काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. वाटणी केली असेल, 2-4ही कामाला जात होते, केली असेल वाटणी. पण त्याच्या पुढे तिने जे वाक्य सांगितलं नकळत माझ्या काळजाचं ते ठोका चुकून गेलं. तिने सांगितलं बाबा सगळ्याच महिन्यांना 30 दिवस नसतात. 31 तारखेच्या महिन्यातला 31 तारखेचा जो दिवस असतो तो माझा उपवासाचा दिवस असतो. आणि त्या दिवशी 2ही मुलांचे दरवाजे बंद असतात, त्यांच्या पार्किंगमध्ये मला झोपावं लागतं. ही घटना वाचल्यानंतर टचकन डोळ्यात पाणी आलं. 21व्या शतकामध्ये चाललेल्या आपल्या समाजाचं दर्शन या पद्धतीचं जर असेल तर आपल्या संस्काराच्या कुठल्या दिशा जागृत आहे. मागच्याच महिन्यामध्ये तुम्हाला माहित असेल पुणे शहरामध्ये मी थोडंसं अर्वाचीन कालखंडाशी निगडीत बोलतोय कारण जालन्याला साहित्य संमेलन झालं. एका पत्रकार बंधूंनी मला प्रश्न विचारला. आदरणीय खंडणकर बाबा आमच्या समवेत होते. एका म्हणजे पत्रकाराने प्रश्न विचारला. म्हणाले बाबा तुमचं लीळा चरित्रावरचं व्याख्यान फार सुंदर झालं, पण माझा प्रश्न असा आहे किती दिवस तुम्ही भूतकाळ सांगून 12व्या शतकातल्या गोष्टी सांगून लोकांचं मनोरंजन करणार. 12व्या शतकातलं तत्वज्ञान आज या लोकांच्या काय उपयोगी तुम्हाला हे सांगावं लागेल. म्हटलं हे मी त्यांना पटवून दिलं. तो विषय या व्याख्यानातून येतो आहे. मी त्यांना समजून कसं सांगितलं मानव संप्रदायाचा विचार संस्काराच्या दृष्टीनं कसा आहे. तुम्हाला माहित असेल 6 महिन्यापूर्वी म्हणजे पुणे शहरात कोथरूड नावाचा परिसर आहे. 31 डिसेंबरचा दिवस होता. तुम्हाला मी शासकीय अधिकृत म्हणजे माहिती अशी सांगेल 3 महिन्यामध्ये जेवढं मद्य विकल्या जात नाही तेवढं 31 डिसेंबरच्या रात्री विकलं जातं अशी आपल्या देशातली अवस्था आहे. भारत शासनाचा हा नुकताच
जो माहिती प्रकाशित झाली त्याच्यात हे वर्णन आलेलं आहे. 3 महिन्यामध्ये जेवढं मद्य खपतं तेवढं फक्त 31 डिसेंबरच्या एका रात्रीमध्ये या लोकांमध्ये वाटलं जातं. दररोज रात्री 10ला बंद होणारे मद्याची दुकानं त्या दिवशी रात्री 3 वाजेपर्यंत चालू होती. 1 जानेवारीला आमचं व्याख्यान आदरणीय घोलप साहेब होते. आम्ही नाशिकच्या परिसरामध्ये होतो. सकाळी आडगावचं स्थानवंदन करताना तिथे कोपऱ्यात बाहेरच्या बाजूला नालीजवळ पडलेले एक तरुण मी पाहिला. तेव्हा लक्षात आलं की आपल्या समाजाची अवस्था कुठल्या दिशेने चाललेली आहे. आज आपण आपल्या पिढीला देतोय काय, कुठला विचार देतोय, कुठला आचार देतोय, कुठली कृती देतोय, कुठली प्रेरणा देतोय, कुठली ताकद देतोय, हे आपल्याला देता आलं पाहिजे. कोथरूडच्या त्या परिसरामध्ये मी घटना वाचली. 27 वर्षाचा युवक, 75 वर्षाची आजी, आजीला संध्याकाळी दारू पिण्यासाठी मुलाने पैसे मागितले. आजीने सांगितले, बाळा पैसे नाही. मित्रांसोबत गेला. प्रचंड दारू पिऊन आलेल्या त्या मुलानं, सुशिक्षित असलेल्या 27 वर्षाच्या त्या म्हणजे मुलानं 75 आजीच्या पदराला हात लावला. किती गंभीर समस्या असेल. कुठे चाललाय आपला समाज, घडतंय सगळं अवतीभोवती घडतंय. फार पूर्वी हे दुसरीकडे घडत होतं, खूप दूरवर घडत होतं. आज आपल्या अवतीभोवती घडायला लागलंय, आपल्या जिल्ह्यामध्ये घडायला लागलंय, आपल्या तालुक्यात घडायला लागलंय. का घडतंय याचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा विचारवंतांना याच वाटेला यावं लागतं. सर्वज्ञांचा विचार असा आहे की तो संस्कार करणारा विचार लक्षात ठेवा. आज म्हणजे प्रचंड शिक्षणाची दारं आपण खुलं केली. भौतिक साधनांची उपलब्धता एका बाजूला होताना दिसतंय. क्षणार्धात आपण इथे कुठली टिचकी वाजवली की आपण जगभरातले सर्व दृश्य आपल्या म्हणजे मोबाईलवर पाहतो. पण आपल्या घरातल्या शेजारच्या व्यक्तीला लागलेली उचकी सुद्धा आपल्याला पाहता येत नाही. किती गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. आणि मग लक्षात येतं की आज समाज सुशिक्षित होत चाललाय. खरी समस्या ही आहे की आज समाजामध्ये सुसंस्कृतता कमी होत चाललेली आहे. परवा मोबाईलवर एक व्हिडिओ प्रकाशित झाला, लोकांपर्यंत पोहोचला. म्हणजे मुंबईचा एका स्टेशनचा परिसर होता. म्हणजे रेल्वे रुळामध्ये 2 माकड उभे होते आणि बाजूने प्रचंड गर्दी होती. 2 रेल्वे रुळामध्ये एका त्या वानराचा पाय अडकलेला आणि तो पाय ओढून काढण्यासाठी बाकीची ती दुसरी माकडं प्रयत्न करत होती. एका माकडाचा पाय गुंतला, बाकीची माकडं त्याचा पाय ओढण्याचा प्रयत्न करत होती. तो निघत नव्हता. ते केविलवानं ओढत होतं. पण बाजूने उभे असलेली सगळी माणसं मोबाईल घेऊन फोटो काढायला तयार झाली. अवस्था काय होती, माणसांची अवस्था काय आहे. विचार प्रवण इथं होणं गरजेचं आहे. म्हणजे घडतं का असं. आमचे सर्वज्ञ श्री चक्रस्वामी फार महत्वाचं सूत्र सांगितलेलं आहे. आज सूत्रांच्या चिंतनातून आपण थोडं म्हणजे या घटनेकडे येणार आहोत. आमचे स्वामी सांगतात, बाई मनुष्य मात्र होऊन असावे. कमीत कमी माणसासारखं तरी आपल्याला होता आलं पाहिजे. स्वामींच्या सन्निधानामध्ये सगळे अवतीभोवती बदलणारे घटक होती. स्वामींनी त्यांच्यावर संस्कार केले. संस्कारामध्ये असलेली ताकद आपण जेव्हा पाहतो तेव्हा लक्षात येतं. संस्कार शब्दाचं जेव्हा आम्ही चिंतन केलं, माझ्या काही संस्कृत मित्रांनी मला सांगितलं संस्कार शब्द कसा तयार झालेला आहे. ते म्हणाले, बाबू संस्कार शब्दाचा अर्थच असा होतो, सम हा उपसर्ग आहे आणि कुरु हा धातू आहे. या दोन्हीच्या एकत्रीकरणातून संस्कार शब्द तयार झालेला आहे. मग हे 2 शब्द जेव्हा एकत्र येतात तेव्हा संस्कार तयार होतो. संस्कार म्हणजे तरी काय. संस्कार म्हणजे जडणघडण. संस्कार म्हणजे तरी काय. आपल्यातली गुणवृद्धी म्हणजे संस्कार म्हणजे संस्कार. आपल्यातील दोषाची निवृत्ती म्हणजे खऱ्या अर्थानं संस्कार. गुणांचा गुणाकार केला आणि दोषांचा भागाकार केला की जी बेरीज तयार होते त्याला संस्कार असं म्हणतात. लक्षात ठेवा. तुम्हाला माहित असेल, आपण अनेक चित्र पाहतो, आपण अनेक व्यक्ती पाहतो, आपण अनेक माणसं पाहतो. एखादं खूप चांगलं चित्र दिसतं, आपण नकळत तिथं आपले डोळे खेळून जातात. चित्र चांगलं असतं म्हणजे तरी काय, चित्रातली आकृती चांगली असते, चित्र प्रमाणबद्ध असतं. चित्रामध्ये रंग भरले जातात, ते रंग आकर्षक असतात. एखादा माणूस आकर्षक दिसतो म्हणजे तरी काय. सर्वज्ञांच्या मूर्ती ज्ञानामध्ये तुम्ही वर्णन ऐकलं असेल. आमची स्वामींची चांपे गौर असणारी मूर्ती, आमच्या स्वामींचे आकर्ण विशाल असलेले नेत्र, जे जसं असावं ते तसं दिसलं की माणसाला आवडतं आणि ते तसं दिसलं नाही की म्हणजे माणसाचा अपेक्षा बंद होते. खरं तर संस्कार म्हणजे ते आहेत. लक्षात ठेवा. जे जसं आहे ते तसं दाखवता येणं. आज सकाळी उत्तम कांबळे सरांनी जो मुद्दा मांडला, जसा जगत आहे आणि तसाच शब्दात आहे, ही नारायण सुर्वेची जी व्याख्या आहे फार महत्वाची आहे. जसं आपण जगतो केले तसंच आपण शब्दामध्ये दिसलं पाहिजे. आपलं जगणं वेगळं असतं आणि दिसणं वेगळं झालं. आतलं जगणं एक आणि बाहेरचं जगणं एक, हा अंतर वाढलं की आपल्या संस्कारामध्ये खंड पडत जातो. लक्षात ठेवा. संस्कार म्हणजे जडणघडण आहे. आमच्या स्वामींनी कानवाखराचा फार सुंदर दृष्टांत सांगितला आहे. थोडंसं त्याचंही आपण चिंतन करणार आहोत. स्वामी सांगतात, शिरसाळा नावाचा एक पाषाण असतो, अतिशय चांगला असतो, ज्याचे विविध प्रतिमा तयार होतात. थोडक्यात शिरसाळा म्हणजे संगमरवरी असलेला पाषाण.
पण तिथं पोहोचता येत नाही आपल्याला सहज. हे शिरसाळ्याच्या खाणी असतात, त्याच्यावर एक आवरण असतं, त्याला कानवाथर असं म्हणतात. हा दगड फोडता येत नाही. जो कुशल जाणकार असतो तो काय करतो, तो दगड फोडण्यासाठी एक प्रक्रिया करावी लागते. आमचे स्वामी दृष्टांतामध्ये सांगतात. आमच्या सर्वज्ञांनी 114 दृष्टांत सांगितले, त्यामध्ये कानवाथराचा दृष्टांत. स्वामी सांगतात हा वरचा कानवाथर फेडायचा कसा, फोडायचा कसा. तिळाच्या काड्या असतात, त्या गाळल्या जातात, त्याच्यावरती हुलग्याचं पाणी शिंपलं जातं आणि मग टाके लावल्यानंतर वरचा भाग बाजूला होतो, मग आतमध्ये शिरसाळा निघतो, त्याचे लिंग प्रतिमा तयार होतात. स्वामी दृष्टांतात बोलतात, सिद्धांत फार महत्वाचं सांगतात. स्वामी सांगतात आपणाशी कवनी कानवाथर लागू नये दावा, आणि आपण सुद्धा कवनाला कानवाथर होऊन लागू नये. त्या दृष्टांताचं प्रकरण फार सुंदर आहे. आमच्या महादाईचा स्वामीच्या सन्निधानात राहायला तयार आहेत आणि दादोस मात्र स्वामी त्या म्हणजे महादाईचांना सन्निधानातून बाहेर काढण्याच्या तयारीमध्ये आहे. स्वामी म्हणतात बाई कशाला जातं वाराणसीला, तीर्थासारखी तीर्थ आहे, देवतासारखी देवता, प्रतिमेसारखी म्हणजे प्रतिमा, पण आमचं सन्निधान मोचक आहे. म्हणजे महादाईशाला पुन्हा वाटायचं की जाणं रद्द करावं. दुसऱ्या दिवशी दादोस पुन्हा तिला त्या संस्कारामध्ये घेऊन जायचे. बंधूनच त्या संगतीतून घडणारे संस्कार असे असतात. महादाईसा आज किन्हाळकर मॅडमने सांगितली, फार सुंदर महादाईसा सांगितली. महादाईसा अशीच होती, सरळ मनाची माणसं अशीच असतात. ते जशी म्हणतील इतर जसे वाकवतील तशी वाकायला तयार होणार. दादोसांनी म्हटलं की महादाईसाला ते खरं वाटायचं, स्वामींकडे आले की स्वामींचं खरं वाटायचं. महादाईसाचं असं टू बी ऑर नॉट टू बी होत होतं, जसं आपलंही होतं. टू बी ऑर नॉट टू बी. चिंतनीला जावं की जाऊ नये, गेलं तर बाबा काय म्हणतील, नाही गेलं तर बाबा काय म्हणतील, गेलं तर बाकीचं काम राहून जाईल. मार्गशीर्ष महिना आत्ताच होऊन गेला, एवढी सगळी धावपळ, चिंतनीत जावं की न जावं, टू बी ऑर नॉट टू बी, जसं आपलं होतं की नाही, अशीच अवस्था महादाईसाची. वाराणसीला जावं की न जावं, शेवटी जायचं ठरतं. स्वामी तिथला नियम सांगतात आणि स्वामी बोलताना सांगतात बाई ताकाची म्हणजे माशी ताकाच्या बाहेर घाली जाती. आमच्या सन्निधानातली म्हातारी अशीच ते दादोस बाहेर घालवत आहे. पण संगतीचा फार मोठा परिणाम आपल्यावर होत असतो. संस्कार घडतात तर याच्यातून घडतात. स्वामी सांगतात तो शिरसाळा असा असतो. शिरसाळा चांगला आहे बंधू, प्रत्येकामध्ये असा शिरसाळा आहे. आमच्या स्वामींनी जीवाचा सर्वाधिकार सांगितला. शिरसाळा म्हणजे जडणघडण आहे. आपल्या सर्वांमध्ये हा शिरसाळा आहे. फक्त आपल्याला कानवाथर लागलेले असतात, हे आत्मत्वाचे असतात, काही ममतेचे असतात, काही प्रापंचिक लोकांचे असतात. तुम्ही जर प्रपंचामध्ये असाल तर ठीक आहे, मी ग्रस्त बंधुगिरीसाठी या गोष्टी बोलतो आहे. पण जर प्रपंचाने तुम्हाला पकडलेलं असलं तर मात्र अवघड आहे. तुम्ही जर प्रपंचाला पकडलं असेल तर तुम्ही पाहिजे तेव्हा सोडू शकता, पण जेव्हा प्रपंचाने तुम्हाला पकडलेलं असेल तर तुम्ही इच्छा असून सोडू शकत नाही. लक्षात ठेवा, संस्कार तुम्हाला या दिशेकडे घेऊन जातो. आमचे स्वामी सांगतात बाई महादाईसा अशी आहे, शिरसाळ्याच्या उत्तम अधिकाराची, पण दादोसांनी तिला आमच्या सन्निधानातून बाहेर घातलेलं आहे. स्वामींच्या सन्निधानामध्ये संस्कार होतात. म्हणून फक्त माणसांवर होतात असं नाही ना. संस्कार तर प्राण्यांवर होतात, संस्कार वस्तूवर होतात. तुम्हाला माहित असेल रत्न म्हणजे तरी काही एक प्रकारचा खडाच असतो, तेजस्वी असतो, पण त्याला घडवलं जातं, त्याला पैलू पाडले जातात, आकार दिला जातो, आकारबद्ध झाल्याने ते रत्न तयार होतं. हे तयार झालेलं रत्न आता त्याला कोंदणामध्ये बसवलं जातं. कुठलाच माणूस रत्न हातामध्ये घेऊन नाही फिरत, त्या अंगठीमध्ये बसवावं लागतं, त्याला कोंदण मिळतं. म्हणून रत्न गोष्ट अशी आहे, पैलू पाडून घ्यावे लागतात. मध्यंतरी मी एका लेखकांची फार सुंदर कथा वाचली होती. एक शिल्पकार होता, तो पायामध्ये पाषाण घडवत होता. पाषाण घडवता घडवता तो आकार देत होता, अनावश्यक गोष्टी काढून टाकत होता. पाहता पाहता मूर्ती तयार झालेली मूर्ती दुसऱ्या दिवशी मंदिरामध्ये बसवल्या जाते. आदल्या दिवशी तो शिल्पकार पायामध्ये बसून ती मूर्ती घडवत होता. दुसऱ्या दिवशी ती मूर्ती जेव्हा गाभाऱ्यामध्ये बसते तेव्हा तोच मूर्तिकार त्या मूर्तीच्या समोर त्या पायावरती डोकं ठेवून लोटांगण घालत होता. त्यांनी लोटांगण घातलं कशाला? त्यांनी तयार केलेल्या मूर्तीच्या समोर जे लोटांगण घातलं, मूर्ती तयार केली म्हणजे संस्कार केले त्या मूर्तीवर. लक्षात ठेवा, तोच मूर्तिकार तयार करत असताना त्या पाषाणाच्या शेजारी तसाच दिसणारा दुसरा पाषाण आकार देत होता, पण आकार देताना तो पाषाण बोलायला लागला आणि त्याला खूप त्रास व्हायला लागला. छन्नी हातोड्याने तो घाव घालायचा, तो ओरडायचा तो पाषाण, आणि मग शेवटी त्याला राग आला, अर्धवट घातलेला पाषाण बाजूला ठेवला. तो पाषाण त्या मंदिराच्या समोर ठेवला जातो बाहेर. आता येणारे लोक त्या पाषाणावर नारळ फोडायचे, आतमध्ये मात्र नारळ जाऊन अर्पण करून यायचे. तो बाहेरचा तो अर्धवट घडलेला मूर्तीचा पाषाण आतल्या गाभारातल्या मूर्तीशी बोलतो, अशी ती फार सुंदर कथा आहे. तू कसा आहेस आणि मी कसा आहे, म्हणून असं पाहता आलं पाहिजे आपल्याला. मूर्ती प्रकाश ग्रंथामध्ये केशरीराज व्यास पण आपल्याकडे असंच पाहतात, हे परमेश्वरा तू कसा आहेस आणि मी कसा आहे. तू हिंडसी वने उपवने, त्या म्हणजे मूर्ती प्रकाश ग्रंथामध्ये ते सांगतात, हे परमेश्वरा तू वनातून उपवनातून हिंडतो आणि मी तर मात्र अशा ठिकाणी राहतो. तू तर गावाच्या बाहेर पहुड करतो आणि मजमत्र माळवती सुरुवात.
तू भिक्षांना आरोहण करतो आणि मला मात्र मिष्टान्न लागतं, असं आपल्याला स्वतःकडे पाहता आलं पाहिजे, स्वतःच्या दोषाकडे पाहता आलं पाहिजे आणि इतरांच्या गुणाकडे पाहता आलं पाहिजे. हा संस्कार फार महत्वाचा. आमच्या भाष्यकारांनी याच्यामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. स्वतःच्या दोषांची ज्याला जाणीव होते ते आत्मज्ञान. आदरणीय दादाजींनी सकाळी जो आत्मबलाचा मुद्दा सांगितला, सर्वात महत्वाची आज गोष्ट ती आहे. आज हरवलंय तर काय, ते आत्मबल हरवलेलं आहे. आपल्याला आत्मबलाचे संस्कार नवीन पिढीवर करावे लागतील. येणाऱ्या मुलांना आपण काय देतोय, त्यांच्या हातामध्ये कुठली घटना देतोय. कालच कल्याण काळेंच्या पोवाड्याचा म्हणजे त्यांच्याशी आमचा जेव्हा संवाद झाला, त्यांनी घटना सांगितली. म्हणाले बाळराजे जेव्हा लहान होते, घडवणं तयार होतं, चालणं तयार होत होतं, त्यांना घोड्यावर बसवण्याचा संस्कार सुरू होता. घोड्यावर बसवलं जात होतं. दादोजी कोंडदेव त्यांना रपेट मारायला लावत होते. उंच म्हणजे त्या सज्जेतून राजमाता जिजाऊ त्यांच्या घोड्यावर बसण्याची ती रपेट पाहत होते. बाळराजे 8 ते 10 वर्षाचे असतील, राजाशिव छत्रपती 8-10 वर्षाचे. घोड्यावर बसण्याचा संस्कार शिक्षणाला सुरुवात झाली. घोड्यावर ते बसले होते, पण घोड्याला जो लगाम असतो तो बरोबर नेमका पकडावा लागतो. जास्त आवडला तरी तो घोडा पळत नाही. ढिला सोडला तर घोडा तो उधळून जातो. संस्कार शिकवण्याचं काम चालू होतं, हे शिकत होते. कौशल्य चालू होतं. चालता चालता घोड्यावर कशी म्हणजे मांड ठोकावी हे शिकत होते. पण शिकता शिकता गोष्ट काय झाली, राजमाता जिजाऊ सज्जेतून पाहत असताना नकळत बाळराजांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि घोड्याच्या त्या घोड्यावर बसल्यानंतर पाय अडकवण्याची एक जागा असते, त्याला रिकीब असं म्हणतात. त्या रिकीबीमध्ये पाय अडकला, वरती व्यवस्थित बसता आलं नाही आणि क्षणार्धात बाळराजे खाली पडले. घोडा उधळला, घोडा पुढं पळतोय. त्या रिकीबीत अडकलेल्या पायामुळे बाळराजांची फरफट म्हणजे सुरू झाली. आता त्या गुडघ्या कोपऱ्याला म्हणजे लागत होतं, ते फरफटत जात होते, आवाज येत होता, किंचाळत होते. राजमाता जिजाऊ सज्जेतून मात्र पाहतच होते. बिलकुल कुठलाच बदल नाही, कुठली हालचाल नाही. पडला याचा राग नव्हता, पण आपण पडलो तरी उचलायला आई पुढे आली नाही याचा मात्र जास्त राग होता. बप्पू काळेंच्या एका कथेमध्ये फार त्यांनी चांगला संदर्भ सांगितला. म्हणाले, माणूस जेव्हा गाडीवरून पडतो तेव्हा तो लागल्यानंतर जेव्हा दुःखी होत नाही, तेव्हा दुसऱ्याने पाहिल्यानंतर जास्त दुःखी होतो. अपमान जेव्हा दुसऱ्याला कळतो तेव्हा माणूस जास्त दुःखी होतो. बाळराजांचं झालं असं, पटकन घोड्यावरून उतरले आणि समोर जाऊन त्या राजमातांच्या त्या सज्जेमध्ये समोर म्हणजे उभे राहिले आणि डोळ्यामध्ये अश्रू आणि पटकन आईकडे पाहून म्हणतात, मासाहेब आम्ही पडलो, तुम्ही आम्हाला उचलायला समोर नाही आलात. त्यानंतर राजमातांनी त्यांच्याकडे पाहून टाकलेलं जे वाक्य होतं फार महत्वाचं. रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकामध्ये हे वाक्य आलेलं आहे. ते सांगतात, आई राजमाता जिजाऊ माता बाळराजांना सांगतात, बाळराजे तुम्ही पडलात बरोबर आहे, पण तुम्ही पडल्यानंतर मी जर समोरून तुम्हाला आज उचललं असतं तर उद्या तुम्ही अनेक वेळा पडाल, तर तुमची अपेक्षा हीच असेल की माझ्या आईने येऊन मला उचलावं. लक्षात ठेव, तुलाच तुझ्या पायावर उठून उभं राहता आलं पाहिजे. आत्मबलाचा संस्कार एक आई आपल्या मुलावर या पद्धतीने करत होती. लक्षात ठेवा. अनेक वेळा तर आपणही पडतो. हतबल झालेली माणसं आत्महत्येकडे वळतात. प्रचंड आत्महत्येचा वाढलेला प्रश्न आपल्या आज खऱ्या अर्थानं या समाजाच्या समोरचा गंभीर प्रश्न म्हणजे निर्माण झालेला आहे. तुम्हाला माहित असेल तर 16व्या मिनिटाला एक आत्महत्या संपूर्ण जगामध्ये घडते. कालच आम्ही एक महत्वाचं व्याख्यान ऐकलं, त्यांनी सांगितलं तर 16व्या मिनिटाला आत्महत्या घडते आणि 32व्या मिनिटाला स्त्रियांवर अत्याचार होतो. एवढंच आपल्या समाजातलं म्हणजे प्रमाण बिघडत चाललेलं आहे. आत्महत्याचा केवढा गंभीर प्रश्न आहे. पण त्या पत्रकारांनी जालन्याचा मला जो प्रश्न विचारला होता, मी त्यांना सांगितलं की लीळाचरित्र नेमकं काय करतं. तुम्हाला माहित असेल 12व्या शतकामध्ये याच परभणी जिल्ह्यातल्या वसमतची एक माता आत्महत्या करण्यासाठी द्वारकेला निघाली. आमच्या सर्वज्ञांच्या चरणी येऊन वेरूळला भेटली. आमच्या स्वामींच्या संस्कारानं एवढी आरपार बदलून गेली आणि आत्महत्यापासून ती परावृत्त झाली. ती आणि तिच्या 2 मुली तिघी मिळून आत्महत्येला जाणार होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी आमचे स्वामी सांगतात, बाई पहवा द्वारकेला निघाला, तुम्हाला तिकडं जायचं होतं, काय झालं. जीजी म्हणते, माझा श्रीकृष्ण मध्ये येतची भेटला, माझी द्वारका आता येतच आणि तिथे सन्निधानात राहायला सुरुवात करते. म्हटलं आमच्या सर्वज्ञांच्या संस्कारामध्ये अशी एक माता आहे. आमच्या स्वामींनी या तिघांची आत्महत्येपासून स्वामींनी परावृत्तता केलेली आहे. त्यांच्यामध्ये आत्मबल निर्माण करावं लागेल. आज लोकांना फक्त पॅकेज देऊन आणि कर्जमाफ हा काही फार मोठा काही उपाय असं नाही बंधूंनो. कर्जमाफी ही तात्पुरती मलमपट्टी होईल, पण कर्ज घेण्याची अवस्थाच त्यांच्यावरती येऊ देऊ नये हा खरा संस्कार महत्वाचा आहे. लक्षात ठेवा, ते आपण करू शकतो. फक्त ती भावना आपल्याकडे निर्माण आपल्याला करावी लागेल. या संस्काराचा विचार आपल्याला करावा लागेल. 12व्या शतकामध्ये आमचे सर्वज्ञ जे सूत्र बोलतात ते आजच्या समस्यांची उत्तर आहेत. लक्षात ठेवा. आज तुम्ही अवतीभोवती पहा. काल परवा मी एक वाक्य वाचलं, अवतीभोवतीच्या प्राणी माणसाळलेले दिसतात पण माणसं मात्र पिसाळलेले दिसतात. घडतं का असं?
प्राण्यांमध्ये एवढा चांगला संस्कार निर्माण होतो. सर्कसीमध्ये आपण पाहत असेल तिथे वाघही दिसतो आपल्याला, तिथे अस्वलही असतं, तिथे कुत्राही असतो, कबूतरही असतो, सगळं तो रिंग मास्टर सांगेल तसं ते प्राणी वागतात. आपली कातडी एवढी जाड का बनत चाललेली आहे, आपल्या संवेदना कुठे हरवत चालल्यात. आपल्या नवीन पिढीला हा संस्कार द्यावा लागेल. काल आम्ही आदरणीय या ठिकाणी महंत श्री देमेराज बाबा यांच्या आश्रमामध्ये रात्री विश्रांतीला होतो. रात्री 2:30 वाजता तिथल्या याच्यावरती गाणी आम्ही काही बाहेर ऐकायला आले कानावरती. चोली के पीछे क्या हे गाणं चालू होतं. आदरणीय बाबांना मी सकाळी सांगितलं, बाबा रात्री 2:30 वाजता हे गाणं तिथे समोरच्या गल्लीमध्ये वाजत होतं, मोठ्याने तो स्पीकर चालू होता. या गाण्यातला भाव नेमका काय? प्रत्येक घरामध्ये वाजणाऱ्या या गाणं ऐकत असताना समोर आजी पण आहे, आई आहे, बाप आहे, तिचा मुलगा आहे आणि मुलगी सगळी समोर बसले आहेत. कुठल्या आजोबामध्ये एवढी ताकद नाही की समोर जाऊन हे चॅनल बंद करावेत, एवढी क्षमता नाही त्याच्यामध्ये. घडतं नेमकं का असं? ज्या आईच्या वात्सल्याच्या संस्कारातून आपली वाढवृत्ती होते, जो संस्कार मिळतो. आमचे स्वामी त्याला अमृत कळा म्हणतात. त्या मातेच्या वात्सल्याचं चित्रण इथं मात्र विभत्स पद्धतीने चोली के पीछे क्या है. म्हणून या गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील. निर्माण होणारा काही निर्माण होऊ द्या, काय बघायचं आपल्याला ठरवावं लागेल. तुमच्या डोळ्यांवरचे संस्कार आपल्याला करावे लागतील. आपले पंचज्ञानेंद्रिय बंधू फार महत्वाचे आहेत. आपल्याला आपल्या डोळ्यांवर संस्कार करता आले पाहिजे. आपल्या पिढीच्या आपल्याला हातावर संस्कार करता आले पाहिजे. तुम्हाला माहित असेल, मानव संप्रदायामधले साधक दोन परस्परामध्ये भेटतात, 3 वेळेला आलिंगन देतात. याला सेमालिंगन असं म्हणतात. फार म्हणजे बऱ्याच लोक ही गोष्ट पाहत असतात, पण हा प्रश्न आपल्याला कधीच निर्माण होत नाही की 3 वेळेला आलिंगन का दिलं जातं. कारण त्यांच्यामधील ज्ञानभक्ती वैराग्याचा गुण आपल्यामध्ये येण्याची भावना त्याच्यामध्ये आहे. 2 देशांचे पंतप्रधान भेटल्यानंतर हातामध्ये हात घेऊन 2 मिनिटं ते स्तब्ध असतात आणि त्यांचे घट्ट हाताची पकड पाहून लक्षात येतं एकमेकांच्या विचाराची ती देवाणघेवाण असते. लक्षात ठेवा, स्पर्श असा असतो, स्पर्शामध्ये ताकद असते. स्पर्श सुद्धा बोलका असतो. तुमच्या स्पर्शाला सुद्धा चव असते. तुमचा स्पर्श जेव्हा दुसऱ्याला जेव्हा लागतो, त्या स्पर्शामधली भावना तिथे संक्रमित होत असते. आज दुपारच्या व्याख्यानामध्ये किन्हाळकर मॅडम ज्या बोलल्या, मानव संप्रदायातला पहिला आचार्य आपल्या बहिणीची शपथ घेतो. हा महत्वाचा इतिहास आहे. बहिणीचं आणि भावाचं नातं कसं असलं पाहिजे, हा संस्कार आमच्या स्वामींनी दाखवलेला आहे. एक माता आपल्या भावाला अशा दुःखातून बाजूला घेऊन येते, पाठीवरती घेऊन येते. या संस्काराची बाजू लक्षात ठेवा. आमच्या मानव संप्रदायातल्या अनेक घटना आहेत. या परभणी जिल्ह्यातला 12व्या शतकातला अन्वय स्थळात एक संदर्भ येतो, तो मी सांगून पुढच्या विषयाकडे येतो आहे. अन्वय स्थळामध्ये घटना अशी येते, 2 साधक परभणी जिल्ह्यामधून अटल निधन करत पायी पायी फिरतात. एका गावामध्ये त्यांचा म्हणजे मुक्काम होतो. एका शेतकऱ्याच्या बांधावरती त्यांचं चिंतन चालू असतं. रात्री निद्रा करावी, भल्या पहाटे उठावं, स्मरण करावं, चिंतन करावं, विजन शास्त्र चिंतन चर्चा होत होती. हे सगळं तो पाहत होता. तो विचार करत राहिला, 2 असतात दिसतात, 2घच जणच आहेत, एकत्रच राहतात, रात्री एकत्र झोपतात, सकाळी उठल्यानंतर वेगळं वेगळं बसतात. एकाची एकाकडे पाठ असते, एकाची दुसऱ्याकडे पाठ असते. 2 जण वेगळं वेगळं बसतात. दुपारी ते 2 भांडायला लागतात, परत एकत्र जेवतात, रात्री एकत्र झोपतात. ब्राह्मणाला काही कळेच ना, आजपर्यंत असं कधी चित्रच पाहिलं नव्हतं. सकाळी भांडणं, संध्याकाळी एकत्र झोपणं आणि दिवसा मात्र मोठ्याने आवाजामध्ये भांडणं. त्याला काही कळे ना. शेवटी तो जवळ येऊन विचारतो. मग त्याच्या लक्षात येतं मानव संप्रदायातला खऱ्या अर्थानं चर्चा, मथन आणि संवादाचा जो संस्कार आहे त्याच्या लक्षात तिथे आलं. हे भांडत नाही, यांच्या चर्चेमध्ये सुद्धा ती परमप्रीती आहे. लक्षात ठेवा, मानव पंथातल्या साधकांचं तत्वचिंतनातला जो भाग असेल, चर्चा असेल, मथन असेल, तो जर लोकांना जर भांडणाचा संदर्भ वाटत असेल तर त्या भांडण्यामध्ये सुद्धा महानुभाव पंथाची परमप्रीती ही गोष्ट लक्षात ठेवा. महानुभाव पंथाच्या परमप्रीतीचा हा संस्कार आहे. साधक एकत्र राहत होते, एकत्र उठणं बसतं जास्त आणि बोलणं असतं. हजारो साधक महानुभाव पंथाचे एकत्र राहतात, एका मार्गामध्ये राहतात. एका कुटुंबातले 4च माणसं एकत्र राहत नाहीत. मध्यंतरी मुंबईचा आमचा प्रवास झाला. एका कुटुंबामध्ये आम्ही गेलो. घर मोठं होतं, 4-5 खोल्या होत्या. संध्याकाळच्या वेळेला एकत्र बसणं झालं. म्हटलं सगळे एकत्र येतील, बसणं होईल, काही बोलणं चर्चा. काहीच घडेना, कुणीच समोर काही दिसेना. नंतर लक्षात आलं, म्हणाले बाबा प्रत्येक जण आपापल्या खोलीत असतो. ही मुलाची खोली, सुनीची खोली, नातवाची खोली, ही माझी खोली. आणि हे कोणी अतिथी आले तर त्यांची बसण्याची खोली, हे देवघर आहे. तुम्हाला कुठे बरं वाटतं तिथे बसा. म्हटलं बरं, सगळ्यांची मी वाट पाहत बसलो, कोण कोण कुठं कुठं बसतं. नंतर लक्षात आलं, म्हटलं शेवटी तरी संध्याकाळी एकत्र नाही. म्हणाले सगळे जेवण आपापल्या पद्धतीने करतात. आणि त्याही पुढे जाऊन म्हणाले, आमच्या घरामध्ये प्रत्येक जण आपापल्याच खोलीत असतो आणि सगळ्यांच्या खोलीत एक टीव्ही बसून दिलेला आहे. प्रत्येक जण आपल्या आवडीचा चॅनल त्याच्याच खोलीमध्ये बघतो. सगळ्यांना एकत्र बसायला वेळ नाही, एकमेकाशी बोलायला सुद्धा वेळ नाही, अशी झालेली आजची अवस्था आहे.
21व्या शतकातले 4 माणसं एकत्र राहत नाही. अवघ्या काही दशकापूर्वी 40-50 लोकांचं कुटुंब ग्रामीण भागामध्ये एकत्र राहत होतं. शेतकरी कामावर जात होता, आजोबा आजी संस्कार करायचं काम करत होती, आजी कथा सांगत होती, दृष्टांत सांगत होती, त्या मुलाची जडणघडण होत होती. आज विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झाली. सांगायचं काय, सांगणारा कोण शिल्लक आहे? आई आणि बाबा दोघंही कामावर जातात, मुलाने पाहायचं कोणाकडे, मग मुलाची रवानगी पाळणा घरामध्ये होते. अवस्था अशीच आहे. संस्काराची अवस्था कुठे चालली बंधूंनो? या संस्काराबद्दल आपल्याला चिंतन करावं लागेल. प्रत्येक गोष्टीतून अनेक संस्कार आपण लोकांपर्यंत देऊ शकतो, आपल्या पिढीमध्ये देऊ शकतो, आपल्या बालकांपर्यंत देऊ शकतो. फक्त त्याच्यामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. संस्कारामध्ये पूर्वीची म्हणजे प्रक्रिया वेगळी आणि आजची प्रक्रिया वेगळी आहे. आपल्या कालखंडात, माझ्या कालखंडामध्ये जी मंडळी शाळेमध्ये जात होती, जी विद्यार्थी अवस्थेमध्ये, त्यावेळेला आपण एक वाक्य ऐकायचो की छडी लागे छमछम विद्या येईल घमघम. छडीने संस्कार होत होता. शिक्षकाच्या हातामध्ये काठी पाहिली की मुलांमध्ये संस्कार होत होता, प्राण्यांवर संस्कार घडत होता, फक्त काठी पाहिल्यानंतर. आजची अवस्था बदलली. आज वडील सुद्धा मुलाला शिक्षा करू शकत नाही, अशा प्रकारचे कायदे आपल्याकडे तयार झालेले आहेत. आज संस्कार करण्यासाठी तुम्हाला मुलाला गोड बोलून त्याच्यावर संस्कार करावा लागतो. आमच्याकडे फार सुंदर लहान छोटं बाल आहे, इंग्लिश मिडियमला तो जातो, तर त्याला जर सांगितलं काही करायला तयार नाही होतो, पण त्याला जर म्हटलं की यू आर गुड बॉय म्हटलं की खूप करायला तयार होतो. आज सांगण्याची अवस्था बदलली. आज डायरेक्ट इंजेक्शन द्यायला नको आहे गरज कुणाला. आज प्रत्येकाला फक्त गोड बोलून तुम्हाला परिवर्तन करता येत असेल तर करा, नाही तर बाबा आमच्या मुलाला काही सांगायची गरज नाही. अवस्था निर्माण केली. संस्काराचं चिंतन जेव्हा आपण करतो तेव्हा लक्षात येतं की आजची पिढी चालली नेमकी कुठे. आमच्या सर्वज्ञांचा विचार अन्वयस्थळातला, आमच्या नागदेवाचार्यांच्या कालखंडातला तुम्ही घटना पहा की ही माणसं संस्कारित कशी होत होती, यांच्यामध्ये कुठल्या परिवर्तनाच्या गोष्टी घडत होत्या. नागदेवाचार्यांसारखा दरोडेखोर असणारा एका बाजूतला माणूस याच गोदावरीच्या काठावर रावतगावच्या परिसरामध्ये आपल्या या नागदेवाचार्यांचं जे पूर्व आयुष्य होतं, लांब वाढलेले केस, त्याची वेणी बांधलेली आणि दिवसात दरोडा घालणारे नागदेवाचार्य स्वामींच्या संस्काराने आरपार बदलून जातात. एवढे बदलून जातात. आमचे स्वामी डोमेग्रामचा एक महत्वाचा तो लीळा संदर्भ तुम्हाला सांगतो. अनेक भक्तजन तिथे समोर बसलेत. स्वामी नागदेवाचार्यांना सांगतात की तुम्ही झाडावरती चढा. झाडावर चढणाऱ्या नागदेवाचार्यांना खालून भक्तजनाला सांगतात की यांना म्हणजे खालून दगड मारा. खालून दगड मारायचा प्रयत्न सुरू होतो, ते चुकवण्याचा प्रयत्न चालू आहे. क्षणार्धात दुसऱ्या फांदीवर जातात, तिसरी फांदी पकडतात, सर्व ते दगड चुकवायचं काम करत असतात. आता स्वामींना राग येतो. स्वामी उठतात. स्वामींनी स्वतःच्या अंगीच्या बाह्यावर केल्यात. स्वामींनी हातामध्ये दगड घेतला आणि आता स्वामी भिरकावणार. स्वामी विचारतात की आता तुझं कवनगार राखेल. आमचे नागदेवाचार्य म्हणतात माझा श्रीचक्रधर राखेल. त्याच क्षणी स्वामींनी हातातला दगड खाली म्हणजे टाकून दिला, फेकून दिला आणि मग नागदेवाचार्य खाली येतात, स्वामींना दंडवत करतात. स्वामी इतक्या जवळीकतेनं नागदेवाचार्यांना घडवतात. लक्षात ठेवा, ही जवळीकता फार महत्वाची आहे. गती माडगूळकरांची फार सुंदर म्हणजे कविता आहे. त्यांचं म्हणजे निरीक्षण फार सुंदर होतं. ते म्हणाले की कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वर खाली तो झपाटा आता आधाराचा हात. तुम्ही कधी कुंभार पाहिला असेल, तो एका त्या चाकावरती मडकं तयार करायचं काम करतो. ओला गोळा चिखलाचा हातामध्ये असतो. मडक्याला आकार देताना एक हात आतमध्ये असतो आणि दुसऱ्या हाताने तो आघात करत असतो. आघात करणारा हात महत्वाचा आहे, फक्त आधाराचाच गरजेचा नाहीये. पण आधार सुद्धा महत्वाचा आहे. केवळ जर आघात करत राहिला असतं तर मडकं तयार झालं नसतं, आणि जर फक्त आधाराचा हात असतं तरी मडकं घडलं नसतं. दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. वात्सल्य आणि शिक्षा पण या संस्काराच्या 2 महत्वाच्या बाजू मला तुम्हाला सांगायच्या आहेत. आमचे स्वामी नागदेवाचार्यांना शिक्षा पणही करतात आणि आमचे स्वामी नागदेवाचार्यांना वात्सल्याचा भाव सुद्धा सांगतात. स्वामींच्या दृष्टांतामध्ये अनेक घटना येतात बंधूंनो. आमचे स्वामी ज्या मासळीचा दृष्टांत सांगतात की डोळ्यामधून सुद्धा वात्सल्याचा संचार होतो. मासळी असते ती पाणीअंत भीत विकती, म्हणजे पुढे पुढे पिलांना जन्म देत चालते आणि तिथून मागे वळून पाहते. त्या पिलांच्याकडे आज विज्ञानालाही शोध लागलेला नाही की मासळीची पिल्यन, त्या पिलांनी मासळीचं स्तनाला स्पर्श न करता सुद्धा त्या पिलांची वाढवृद्धी कशी होते. आमचे स्वामी सांगतात की डोळ्यातून अमृत कळा असे ते संचार आहे. म्हणून डोळ्यामध्ये सुद्धा हा संस्कार आहे. पूर्वीची माणसं अशी होती, त्या डोळ्यांमध्ये एवढी दृढ निष्ठा होती, त्या डोळ्यांमध्ये एवढी मोठी ताकद होती. चुकीचं वागणारा माणूस सुद्धा चुकीचं वागू शकत नव्हता, एवढी डोळ्यामध्ये असलेली ताकद होती. ही बंधूंनो डोळ्याची ताकद आहे. आमचे स्वामी डोळ्यांवर कसा संस्कार करायचा हे सुद्धा सांगतात. आपल्या वाणीवर आपल्याला संस्कार करता आला पाहिजे. आपलं बोलणं प्रिय असलं पाहिजे, आपलं बोलणं चांगलं असलं पाहिजे. मानव पंथाचा प्रत्येक साधकाचं बोलण्यामध्ये पावित्र्यता आहे. माधव म्हणजे ते
ते म्हणजे माधुर्य आहे, ते गोडवा आहे, याचं कारण हे आहे, लक्षात ठेवा. आमच्या स्वामींच्या सन्निधानातलं हेच नागदेवाचार्य एका ठिकाणी स्वामी सांगतात की तिथल्या गुरुवाला बोलवा. तेव्हा नागदेवाचार्य मोठ्याने त्या गुरुवाला जेव्हा बोलवतात तेव्हा आमचे स्वामी म्हणतात, काही महात्मा तू नाहीस का? महात्म्याचे गुणधर्म तुझ्यात दिसले पाहिजे, तुझ्या बोलण्यामध्ये ते माधुर्य दिसलं पाहिजे. मांडवा पंथाचा प्रत्येक साधकामध्ये ही ताकद आहे बंधू, लक्षात ठेवा. आपल्यामध्ये आपल्या वाणीमध्ये पवित्रता असली पाहिजे, तो गोडवा असला पाहिजे, तुमच्या बोलण्यामध्ये ही ताकद आहे. अनेक माणसं बोलून बदलतात, काही माणसं आपली कृती बघून बदलत असतात, लक्षात ठेवा. आपल्या कृतीमध्ये सुद्धा ही ताकद आहे. तुमची कृती संस्कार करते. तुमचं चालणं, तुमचं उठणं, तुमचं बोलणं बसणं सुद्धा संस्कार, ते दुसऱ्यावर संस्कार निर्माण करत असतं. तुम्हाला माहित असेल, फलटणमध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले एक अतिशय म्हणजे नामांकित व्याख्याते होते. अतिशय शिस्तबद्ध त्यांचं काम असायचं. भल्या सकाळी मधोजी कॉलेजला जात असताना ते घरून 8:30 वाजता निघायचे आणि 8:45 वाजता बरोबर तिथल्या डेक्कन त्या कॉलेजच्या त्या आवारामध्ये ते असायचे. बरोबर 8:45 वाजता प्राचार्यांना तिथं पाहून त्यावेळची लोक सुद्धा घड्याळावर स्वतःचा टाइम लावत होते की 8:45 वाजले आणि प्राचार्य या ठिकाणी दिसतात म्हणजे बरोबर 8:45 वाजले असतील. तुमचं चालणं, तुमचं उठणं, तुमचं बोलणं सुद्धा या प्रकारे लोकांवरती आदर्श निर्माण करतं, संस्कार निर्माण करतं. एवढी मोठी ताकद आहे. महात्मा गांधींनी बालपणामध्ये फक्त राजा हरिश्चंद्राचा चित्रपट पाहिला आणि आजन्म सत्यनिष्ठेचा वसा घेतला. तुमच्या पाहण्यामध्ये एवढी मोठी ताकद असते. बालमनावर तर फार लवकर या गोष्टी होतात. विज्ञान असं सांगतं, वयाच्या 8 वर्षापर्यंत तुमचं बालक जे पाहतं. परवा मी घटना वाचली, वडिलांचा मोबाईल वाजला, पटकन त्यांना नको त्या माणसाचा फोन आला म्हणून त्यांनी ती गोष्ट पाहिली आणि पत्नीकडे दिलं आणि सांगितलं, साहेब बाहेर गेलेत सांग म्हणून. लहान मुलगा जवळच बसला होता. पत्नीने फोन पाहिला आणि सांगितलं, साहेब बाहेर गेलेत. मुलाला कळेच ना. वडील तर समोर बसलेत, मोबाईल तर त्यांचाच आहे. आई असं का बोलते? आणि मुलाच्या डोक्यावरती पक्का संस्कार झाला की मोबाईल एक यंत्रनाशिक सर्वात जास्त माणसाला खोटं बोलायला लावते. फोनच लागला नाही म्हणतात, रेंजच नाही म्हणतात, जेव्हा बोलायचंच नाही त्या माणसाची कारणच म्हणतात. संस्काराची गोष्ट अशी आहे, आपली लहान बालकं पाहून बऱ्याचशा गोष्टी शिकत असतात. पाहण्यामधून सुद्धा संस्कार होतात. आपल्या स्पर्शातून संस्कार होतात. तुमच्या चालण्या बोलण्यातून सुद्धा संस्कार होतात, लक्षात ठेवा. आणि या संस्काराचा विचार करताना लक्षात येतं, या संस्काराच्या अनेक घटना आपण अवतीभोवती पाहतो तेव्हा हे संस्कार घडतात. तुम्हाला माहित असेल, त्या आमच्या स्वामींनी त्या नागदेवाचार्यांना एका बाजूला शिक्षेचा संस्कार केला, तेच स्वामी नागदेवाचार्यांना घडवताना मढवताना प्रेमाचा आणि वात्सल्याचा संस्कार करतात. नागदेवाचार्य भूक लागलेली असते आणि रस्त्याने चालताना आता भोजन कुठे म्हणजे भेटेल असा विचार करत असताना पाठीमागून एका भक्ताजवळ आमचे स्वामी जी शिदोरी पाठवतात. त्या शिदोरीला जेव्हा स्पर्श होतो तेव्हा नागदेवाचार्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि पटकन नागदेवाचार्य या ठिकाणी आता पाठक महाराजांचं आगमन झाले. काळ्यांच्या गजरामध्ये मी त्यांना विनंती करतो आपण आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी नागदेवाचार्यांना घडवताना वात्सल्याचाही संस्कार करतात. त्या शिदोरीला जेव्हा स्पर्श होतो की नाही, त्या स्पर्शामधून नागदेवाचार्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ते पाहत असताना नागदेवाचार्य पटकन त्या शिदोरीचा तो क्षण आयुष्यभर आठवत असतात. शिक्षा पण करणारे आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि दुसऱ्या बाजूला वात्सल्याचा संस्कार करणारे आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. मधून संस्काराची दोन टोक आहेत. केवळ शिक्षा पण करून संस्कार नाही होत आणि केवळ वात्सल्य दाखवूनही संस्कार नाही होत. त्या दोन्ही गोष्टी असाव्या लागतात. आमच्या नागदेवाचार्यांच्या जीवनातला एक संदर्भ सांगतो, फार महत्वाचा तो संदर्भ आहे. आपल्या स्मृतीस्थळामध्ये ती घटना आहे. या नागदेवाचार्यांच्या कालखंडामध्ये अनेक भक्त परिवार होता, अनेक संत साधक होते. तिथे रंबाईसा नावाची एक माता होती. थोडी स्वभावाने म्हणजे चपळ होती, थोडी भांडणं करायची, कटकट करायची, बाकीच्या लोकांना त्रास व्हायचा पण बोलायचं कोणीच नाही. एक दिवस असं झालं, ते भांडण करताना नागदेवाचार्यांनी पाहिलं आणि तिला बोलावलं आणि शिक्षा पण केलं नागदेवाचार्यांनी. शिक्षा पण करताना 4 शिव्याही दिल्या नागदेवाचार्यांनी. त्या स्मृतीस्थळामध्ये 4 शिव्याही आलेल्या आहेत आणि शिव्या दिल्यानंतर तिला सांगितलं, तू रंबाई अखंड कटकट करतेस, निघून जा इथून सन्निधानातून. दंडवत केला, वाईट वाटलं. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, उठली, आपलं साहित्य घेतलं आणि दूरवर जाऊन एका झाडाखाली बसली. आत्मचिंतन करायला लागली, खरंच मी अशी आहे का? नागदेवाचार्यांनी शिव्या दिल्या, त्यांची ईश्वरवाणी ते बोलले तर बरोबरच बोलले असतील. त्या शिव्यांची विषय व्यवस्था केली. इकडे दुपारची वेळ झाली, नागदेवाचार्यांच्या भोजनाला सुरुवात झाली. भोजन झालं, ताटातला काही प्रसाद शिल्लक ठेवला आणि सेवकाला सांगितलं की तुका प्रसाद त्या रंभाई कारणे ठेव. म्हणाले, सकाळी तर तुम्ही तिला सन्निधानातून बाहेर काढून दिलं, तिला तर तुम्ही सन्निधानातून घालून दिलं, 4 शिव्या दिल्या.
नागदेवाचार्य म्हणतात, जर मी तिचा जर खऱ्या अर्थानं धर्म असेल, ती माझ्या सन्निधानामध्ये परत येईल. ती रंबाईचा जेव्हा परत येते त्या सगळ्यांच्या डोळ्यात आश्चर्य वाटतं. नागदेवाचार्य शिव्या देणारे सुद्धा तेच आहेत आणि तेच नागदेवाचार्य ताट प्रसाद आपल्या त्या शिष्यासाठी ठेवणारी तेच आहे. एका बाजूला वात्सल्याचा संस्कार आहे, तर दुसऱ्या बाजूला शिक्षापणाचा संस्कार आहे. बनवणे या दोन्ही प्रकारच्या संस्कारातून संत साधक तयार होतात. संतांच्या वाणीमध्ये जी ताकद निर्माण होते, मांडवा पंथाच्या साहित्यामध्ये ज्या गोष्टी आपण पाहतो, जे आत्मचिंतन आपण पाहतो, जे प्रेरणेचे संस्कार आपण पाहतो, अनेक संघर्षाचे चित्रण आपल्याला लक्षात येतात. अनेक घटना, मध्यंतरी एक घटना माझ्या वाचण्यात आली. ब्रूस म्हणजे रॉबर्ट ब्रूस नावाचा एक फार प्राचीन कालखंडातला एक म्हणजे स्कॉटलंडमधला एक राजा होता. त्या इंग्लंडने तेव्हा त्याच्यावर आक्रमण केलं. त्याचे सर्व द्रव्य संपत्ती, राज्य सर्व हरण झालं. विचार करायला लागला की आता काय करायचं. पलायन करण्यासाठी एका गुहेत जाऊन लपल्यानंतर त्याच्या लक्षात आलं तिथे एक कोळी होता. तो कोळी जाळं म्हणजे विणायचं काम करत होता. कोळी जेव्हा जाळं विणत होता, पटकन खाली पडायचा, पुन्हा जाळं विणण्याचं तयार करायचा, वारं यायचं, ते जाळं विस्कटून जायचं, पुन्हा जाळं तयार करायचं काम करत होता. आता मात्र त्याचे डोळे चमकले. तो विचार करायला लागला, हा छोटासा कीटक आहे, 6 पायाचा हा कोळी, हा मात्र स्वतःचं जाळं तयार करायचा प्रयत्न करतो. म्हणजे मी तर जिवंत हाडामासाचा माणूस आहे. मी जर छोट्याशा पराभवाने जर माझं आत्मबल जर गमावून बसत असेल तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे. पटकन तिथून उठला, बाहेर आला, पुन्हा तयारीला लागला. अनेक सैनिक जमा केले, पुन्हा सामर्थ्य उभं केलं आणि पुन्हा विजय संपादन केला. घटना तर छोटी होती, पण छोट्या घटनेने एवढं मोठं परिवर्तन तयार केलं. म्हणून संस्कारामध्ये एवढी ताकद असते. आपले डोळेही आपल्यावर संस्कार करतात, आपलं चालणं, आपलं बोलणं सुद्धा संस्कार करतात. गीतेमध्ये श्लोक येतो, यद्यदा चरती श्रेष्ठ. या ठिकाणी श्रेष्ठ लोकांचा जो आचार आहे, त्यांचं चालणं कसं आहे, त्यांचं बोलणं कसं आहे. महाडवा पंथाचे पूर्वीचे साधक काबूल कंधार पर्यंत गेले 14व्या-15व्या शतकामध्ये. तिथे जाऊन महाडवा संप्रदायाचा धर्मविचार तिथपर्यंत म्हणजे रुजवला. पूर्व पाकिस्तानामध्ये महाडवा संप्रदायाची जवळजवळ 47 मंदिरं होती. तिथे मराठीमध्ये आरती होत होती. तिथे म्हणजे मराठीमध्ये लीळाचरित्राचं पठण होत होतं. 17व्या शतकामध्ये पेशवे पोहोचायच्या अगोदर सुद्धा महाडवा संप्रदायाचे साधक तिथपर्यंत पोहोचले. धर्मनिष्ठेचा संस्कार आपल्या पंथाकडे होता, प्रत्येक साधकाकडे होता. फक्त एकच गोष्ट महत्वाची होती. आदरणीय बाबांच्या काव्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. प्रत्येक साधकाच्या काखेला एक जोडी होती, एक पोथी होती, एक विशेष होता. आणि या चालण्याला गोमट्याची प्रीती होती आणि ओकट्याची भीती होती. 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. जोपर्यंत आपल्याला गोमट्याची प्रीती वाटत नाही आणि ओकट्याबद्दल भीती वाटत नाही, तोपर्यंत आपलं चालणं बदलत म्हणजे आपलं चालणं बदलत नाही, आपलं बोलणं बदलत नाही. पुढच्या माणसाचा दृष्टीचा संस्कार सुद्धा आपल्याला चुकीपासून वाचू शकतो. लक्षात ठेवा, आपल्या पाहण्यामध्ये एवढी मोठी ताकद आहे, तुमच्या वाणीमध्ये एवढी मोठी ताकद आहे, तुमच्या चालण्यामध्ये एवढी मोठी ताकद आहे. पूर्वी तर कुठल्या पोथ्या होत नव्हत्या, कुठली प्रवचनं होत नव्हती, तरी इथपर्यंत धर्मप्रचार होत होता. 1.25 लाख पंथ की जय म्हणण्याची परंपरा आपल्या महाडवा पंथामध्ये होती की नव्हती. आज मात्र सर्व साधनं आपल्याकडे असून धर्मप्रचाराचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा लक्षात येतं, बंधूंनो, तुम्ही आत्मचिंतन करा, तुम्हाला सुद्धा ही गोष्ट पटेल की आपला विचार फार चांगला आहे. दुर्दैवानं आपला आचार आपण तपासला पाहिजे. आचार म्हणजे मी नेमका कुठे आहोत. आत्मपरीक्षणाचा जो मुद्दा आदरणीय दादांनी सकाळी सांगितला, ते आत्मपरीक्षण जेव्हा आपण करतो तेव्हा लक्षात येतं तुमचं चालणं, तुमचं बोलणं हे सुद्धा एक प्रकारचं समाजाला संस्कार देणार असतं. सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या पदयात्रेमध्ये आम्ही एका ठिकाणी चालत होतो. गावाच्या बाहेर आमचा मुक्काम होता, शाळेमध्ये मुक्काम होता. शाळा कुठे म्हणजे माहीत नव्हती. अनेक पदयात्रे करून चाललेले होते. आम्हाला आदरणीय दादांनी सांगितलं की पुढे जाऊन तिथे विचारा की शाळा कोणत्या दिशेला आहे. आम्ही पटकन ज्या ठिकाणी विचारलं की शाळा नेमकी कुठल्या दिशेला आहे, तिथे विचारलं. त्यांनी सांगितलं या दिशेला. मग आम्ही तिकडे गेलो, पदयात्रा तिथे थांबली. नंतर बोलताना त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही विचारलं, बरोबर विचारलं, पण जिथं विचारलं ना ती जागा चुकली. मग आमच्या लक्षात आला आणि जिथे विचारलं होतं ती एक पानाची टपरी होती. 2 महाडवा पंथाचे साधक जेव्हा पानाच्या टपरीजवळ दिसतील तेव्हा पाहणाऱ्याला काय वाटेल हा विचारच आमच्या मनात आला नव्हता. तुमचं चालणं कसं असेल, तुमचं बोलणं कसं असेल, तुमचं उठणं कसं असेल, हा सुद्धा फार मोठा संस्कार आहे. महाडवा पंथामध्ये या महाचिंतनीने या संस्काराची पर्वणी निर्माण केली. आजपर्यंत एवढं चांगलं ऐकण्याची आमच्या कानाला कधी सवय नव्हती. महाराज आपण फलटणच्या महाचिंतनीमध्ये जेव्हा आला तेव्हा पहिल्या रांगेमध्ये बसून आम्ही आपलं दुपारच्या वेळचं व्याख्यान ऐकलेलं होतं. तुमच्या व्याख्यानाने ज्या प्रकारे तुम्ही सांगितलेला नारायणाची कथा आजही महाडवा पंथाच्या पहिल्या रांगेत बसलेल्या प्रत्येक श्रोत्याच्या कानामध्ये आहे.
कारण तुम्ही ती कानांची जी श्रीमंती वाढवलेली आहे, तुमच्या विचारातून जो संस्कार समोरच्यावर झालेला आहे. एखादा जेव्हा वक्ता इथून स्वतःचे विचार जिथे समोर ठेवत असतो, तो बोलण्यातून समोर त्याच्या कानाची श्रीमंती वाढवत असतो. तुमच्या विचारांना दिशा देण्याचं काम करत असतो. आपलं मग चालणं असेल, आपलं बोलणं असेल, याला सुद्धा एक प्रकारचा आकार प्राप्त होतो, एक संस्कार इथे तयार होतो. लक्षात ठेवा, जेव्हा या संस्काराच्या वाटेनं आपलं चालणं घडत असतं केले, अशा प्रकारच्या संस्कारातून जडणघडण आपली होते, आपल्या परंपरेमध्ये होते, आपल्या पिढीमध्ये होते, आणि मग समाज त्याला आदर्श म्हणून स्वीकारतो. आजही प्रभू रामचंद्राकडे पाहताना लोकांचा आदर्शाचा विचार आहे की नाही. आजही गोपाल कृष्णाकडे पाहताना राजकारण्यांना अनेक स्वतःचे काही नवीन नवीन संकल्पना त्या डोक्यामध्ये येतात की नाही. तुम्ही फक्त पाहता काय, ही गोष्ट महत्वाची. आमच्या स्वामींनी पोलाचा दृष्टांत सांगितला, जिथे तो दांडपट्टा शिकवणारा शिक्षक असतो, जिथे तो शिकणारा विद्यार्थी चुकला तिथे तो त्याला शिक्षापणही करत असतो. बंधूंनो, शिक्षापणातून तर माणसं घडत असतात. लक्षात ठेवा, फक्त वात्सल्याचे संस्कार त्याच्याकडे असले पाहिजे. या दोन्ही संस्कारातून जी चाललेली जी जडणघडण आहे, याच्यातून माणसाचं जीवन घडत असतं. लक्षात ठेवा, याच्यामध्ये आमच्या सर्वज्ञांनी अनेक प्राण्यांवर संस्कार केले, अनेक माणसांवरही संस्कार केले. या संस्कारातून जो परिवर्तनाची जी बाजू आपल्या समोर येते. आमच्या स्वामी जेव्हा वडनेर भुजंगला जातात, दोन सापांमधले वैर स्वामी मिटवून टाकतात. सापांमधले वैर मिटवण्याची ताकद असलेले आमचे स्वामी सर्वज्ञांच्या विचाराच्या त्या वाटेने जात असताना लक्षात येतं महत्वाची गोष्ट, 2 रेड्यांच्या मध्ये आमचे स्वामी उभे राहतात आणि 2 त्या रेड्यांचं भांडण मिटून जातं. आमच्या स्वामींच्या स्पर्शातून 2 त्या रेड्यांचे भांडण मिटून गेलं. आमच्या स्वामींच्या सन्निधानामध्ये समोर येऊन वाकीन बसते, तिचा संस्कार क्रूरतेचा बदलून जातो. स्वामींच्या डोळ्यामध्ये एवढी मोठी ताकद आहे. लक्षात ठेवा, मग जर स्वामींच्या विचारामध्ये एवढी ताकद आहे, आचारामध्ये एवढी ताकद आहे, की आपण प्रत्येकजण आपल्या आचारामध्ये निर्माण करू शकतो, आपल्या विचारामध्ये निर्माण करू शकतो. महाचिंतनेने असं पर्व घडवलेलं आहे, हे संस्काराचं पर्व आहे. लक्षात ठेवा, इथल्या प्रत्येक साहित्याची जी विचाराची धारा आहे, इथे प्रत्येक जो वक्ता स्वतःचा विचार आपल्या समोर ठेवतो, तो आपल्यासमोर संस्काराचं दान निर्माण करत असतो. लक्षात ठेवा, आमच्या स्वामींनी संस्कार आपल्यावरती केलेले आहेत. आजही म्हणजे आजच्या या 21व्या शतकातल्या प्रत्येक समस्येचं चिंतन करताना लक्षात येतं, या सर्वांची उत्तरं आमच्या स्वामींनी लीळाचरित्रामध्ये दिली आहेत, आपल्या भाष्यग्रंथामध्ये दिले आहेत. या संस्काराकडे फक्त आपल्याला जाता आलं पाहिजे, डोळसपणाने पाहता आलं पाहिजे, आत्मचिंतन करता आलं पाहिजे. आपल्या डोळ्यावर पूर्वग्रह दूषितपणा ठेवून आपण जेव्हा इथे विचार करतो, तेव्हा लक्षात येतं की आपलं पाहणं चुकलेलं आहे. कारण गीतेमध्ये सुद्धा गोपाल कृष्ण अर्जुनाला असं सांगतात, यपश्यती सपश्यती, अर्जुना तुला असं पाहता आलं पाहिजे. कसं पाहता आलं पाहिजे हे सुद्धा गोपाल कृष्ण अर्जुनाला सांगतात. असं आपल्याला हे पाहता आलं पाहिजे. ज्या इतरांमधल्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या गुणांच्या आपल्याला स्वीकारता आल्या पाहिजे, ज्या दोषांच्या गोष्टी त्या आपल्याला थांबवता आल्या पाहिजे. याच्यातून संस्कार निर्माण होतो, आपण स्वतःला घडवत जातो, आणि हे जडणघडण आहे, हे संस्काराचं काम आहे. आपण स्वतःला बुद्धिंगत करत जातो, आणि याच्यातून येणारी जी नवीन पिढी आहे, त्या आपल्याला आदर्श ठेवून आपला विचार वाढवत असते. लक्षात ठेवा, आज देवाला प्रार्थना करू, अशा संस्काराचं बळ प्रत्येकामध्ये तयार झालं पाहिजे. आपल्या डोळ्यांवर असे संस्कार झाले पाहिजे, आपल्या उठण्या बसण्यामध्ये संस्कार झाले पाहिजे. मी खरं तर स्वतःला भाग्यवान म्हणजे मानतो, आमच्या सर्व तरुण पिढीला भाग्यवान मानतो, कारण आमच्या समोर आज असे आदर्श आहेत. लक्षात ठेवा, कारण एका म्हणजे बप्पू काळेंच्या एका संदर्भामध्ये त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं, आत्ताच्या लोकांना हिमालयासारखी उंच असलेली माणसं आपल्याला दाखवावी लागतील. हे जर आपण दाखवले नाही तर येणारी पिढी रस्त्यावरच्या गतिरोधकाला सुद्धा भविष्यामध्ये हिमालय पर्वत समजून असते. आपल्याला या आदर्श विचाराची माणसं आज लोकांच्या समोर ठेवता आली पाहिजे. ही संस्काराचं धन आपल्या समोर ठेवता यावं, या दृष्टिकोनातून हा विचार, या चिंतनेची जनक आदरणीय बाबांनी जी प्रेरणा आम्हाला दिली, या प्रेरणेच्या माध्यमातून हा संस्काराचा विचार मी आपल्या समोर ठेवला. आपल्या उठण्या बसण्या बोलण्यातून या संस्काराच्या दिशा घडाव्यात, हे मानव पंथाचा साधक घडावा, आणि समाजाच्या समोर तो आदर्श वाढावा, ही कामना व्यक्त करतो. खरं तर हे संस्कार मूल्याचं चिंतन, संस्कार वाढलं की आपलं मूल्य वाढतं, आणि मूल्य आपल्याला स्वतःला घडवतं, आणि लोकांमध्ये एक प्रकारची वेगळी मांडणी तयार होते. ही मांडणी तयार व्हावी, आणि मानव पंथाचा आदर्श असलेला विचार तो सर्वदूर पोहोचावा, तो सार्वकालिक आणि सार्वत्रिक घडावा, ही कामना व्यक्त करतो. या धर्मरूप म्हणजे विचाराला ज्यांनी जी प्रेरणा दिली, त्याची सर्व आचार्य अधिकाऱ्यांना या ठिकाणी सादर दंडवत करतो. ज्या आदरणीय आचार्यांच्या समोर या ठिकाणी व्यासपीठावर बसून अधिकृती करून बोलण्याची जी अधिकृती झाली, त्यांच्याकडे जाहीर क्षमा याचनेची प्रार्थना करतो. जे जे चांगलं वाटलं असेल ते आपण स्वीकार ही भावना व्यक्त करतो, आणि या ठिकाणी माझ्या लांबलेल्या विचारांना थांबवतो. ज्याच्या कर्तव्य